घरात परत लग्न असल्यामुळे मी माझ्या साडीवर मॅचिंग असा पहिल्यांदा मिशोवरनं एक हार मागवला. खरं तर मला म्हणजे हार कसा येईल, काय येईल माहिती नव्हतं. कारण तो अगदी कमी प्राईसमध्ये होता. बट स्टिल तो खूप छान आला आणि मला पण ते आनंद वाटला, की चांगला आला कारण तो पहिल्यांदा मागवला. बाय द वे आता स्वामी 2.5 वर्षाचा झाला आहे आणि त्याला शाळेत पाठवायचा आहे. तो जेवढा एक्सायटेड नाही आहे, त्याच्यापेक्षा जास्त मी आहे. आणि आज त्याच्या शाळेचा इंटरव्ह्यू होता. मग मस्तपैकी आम्ही त्याला घेऊन शाळेत गेलो. आता तो घरातच इतका त्रास देतो, तर तो शाळेत गेल्यावर किती त्रास देईल माहिती नाही. इंटरव्ह्यूला गेल्यावर काही जास्त बोलला नाही, फक्त 2 चॉकलेट खाऊन आला. नंतर आम्ही गेलो अंबिका मिसळमध्ये. खरं तर आम्हाला दोघांना मिसळ खायची होती. तर हे बोलले, की "चल," म्हणे, "आपण जाऊया." मस्तपैकी मिसळ खाल्ली. स्वामीने तर फक्त पापड खाल्ला, जास्त काही त्याने खाल्ले नाही. आणि नाशिक म्हटलं तर मिसळचं नाशिकचं वेगळं समीकरण आहे. प्रत्येक मिसळ छान आहे. पण आता सध्या तरी अंबिका मला जास्त आवडायला लागली आहे. त्याच्यानंतर घरी आलो आणि काही काम होतं म्हणजे लहान मुलांचे म्हणजे माझ्या स्वामीचे आणि आरोहीचे लहानपणीचे कपडे मी सगळे वॉश करून ठेवले. ते का कशासाठी नंतर तुम्हाला समजेलच. पण भारी वाटलं की लहानपणीचे त्यांचे कपडे जवळ-जवळ 15-20 तर त्याच्या फक्त टोप्या होत्या. लंगोटं, दुपटे ह्या बऱ्याच काही वस्तू होत्या. तर त्या सगळ्या स्वच्छ धुतल्या. नंतर त्या कडक उन्हात वाळवल्या. खरं तर ऊन कडक जरी असलं तरी थंडीसुद्धा तेवढीच आहे. पण छान असे कपडे धुवून ठेवले की जेणेकरून नंतरही कामाला येतील. मला नाही, दुसरं कोणाला तरी. म्हणून मग हे सगळं असं मी करून ठेवलं. आणि नंतर लग्न असल्यामुळे परत गावात गेले. एक बॅग वगैरे आणायची होती. काही ज्वेलरीज घ्यायच्या होत्या त्यासुद्धा गेल्या. चलो बाय.